मायक्रो प्रोसेसर्स आहेत, म्हणजे ज्याचा बाहेरनं संपर्क 100% येतो असे कितीतरी गोष्टी त्या मशीनमध्ये आहेत. आता सेमीकंडक्टर भारतात कुठेही मॅन्युफॅक्चर होत नाही. त्याच्यावरनं मारुतीमध्ये 1 वर्ष गाडीच मॅन्युफॅक्चर झाली नाही. सर काही प्रश्न आहेत विचारण्यासाठी. हा बोला. समोर एक म्हणजे काल ज्या महायुतीचा आपण संदर्भ सांगता त्या महायुतीतले एक नेते असलेले, एक पक्ष असलेले अजित पवार काल शरद पवारांच्या वाढदिवसाच्या चांगलं आहे ना, गेले होते. त्यांच्या हृदयामध्ये जे काही प्रेम दिसतंय ते फार चांगलं आहे. म्हणजे मला त्याच्याबद्दल आनंदच आहे. पण मागच्या वर्षी ते गेले नव्हते आणि सदा फोनही केला नव्हता, याचं मला दुःख आहे. काल गेलं, माणूस बदलतो, ते बदलले, हे चांगलंच झालं. महाराष्ट्रासाठी चांगलं झालं, त्यांच्या घरच्यासाठी चांगलं झालं. पण मागच्या वर्षी ते गेले नव्हते, याचं दुःख म्हणा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आजही आहे. शरद पवार तर तेच आहेत ना. शरद पवारांमध्ये काही बदल झालेला नाही ना. हा बदल कशामुळे झाला काय ते त्यांना, अजित पवारांना विचारा ना, शरद पवार साहेबांना विचारा, मला काय करायचं. महायुतीचा हा जो निकाल आहे त्याच्यानंतरचा बदल वाटतो आपल्याला. कशाने बदल होतो माणसामध्ये सांगता येत नाही. पण मागच्या वर्षी आणि आत्ताच्या वेळेला या 2 वेगळ्या गोष्टी एकाच 365 दिवसात घडतात. त्याचं आपण कुठेतरी असं बघतो ना की हे या दिवशी घडलं आणि हे या दिवशी घडलं. सूक्ष्म नजरेने बदलणाऱ्या माणसाच्या लक्षात येतं की मागच्या वर्षी गेले नव्हते, या वर्षी गेले. तर सुनेत्रा पवारांनी वक्तव्य केलंय की दोन्ही राष्ट्रवादींना आता एकत्र आहे. सुनंदा पवारांनी रोहित पवारांच्या आईनी असं वक्तव्य केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवाद्यांनी एकत्र यावं आणि आपली ताकद मजबूत करावी. जी भेट झाली ती राजकीय नव्हती असं देखील त्या म्हणाले. असं आहे की पवार कुटुंबीय काय बोलतात ह्याच्यावरती माझ्याकडनं कधीही उत्तराची अपेक्षा करू नका. एक असा मतप्रवाह आहे, आज एक बातमी चालली आहे की म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असं सांगितलेलं आहे, त्यांचं एक मतप्रवाह आहे की आपण एकत्र व्हावं, सरकारमध्ये जावं, एकतर अजितदादांसोबत जावं किंवा भाजप बरोबर जावं, पण एकत्र यावं असा एक मतप्रवाह शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या लोकांचा. मी गेले 15 दिवस काही शरद पवार साहेबांना भेटलेलो नाही. कुठल्याही नेत्याला निवडणुकी निकालाच्या आधी 8 दिवस भेटलेलो आहे. त्याच्यानंतर मी कोणालाही भेटलेलो नाही. त्यामुळे नक्की पक्षात काय चालू आहे, शरद पवार काय बोलतायत, साहेब काय बोलतायत, जयंत पाटील साहेबांच्या मनात काय आहे हे मला काहीही माहित नाही. सर अशी चर्चा एक आहे की राष्ट्रवादी आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट ऑपरेशन गुटर्स ऑपरेशन म्हणून राष्ट्रवादीचे खासदार पुण्याचं कारस्थान रचलं जातं अशी एक चर्चा आहे. आणि आमचा एकही खासदार फुटणार नाही ही 100% गॅरंटी माझ्याकडनं लिहून घ्या. काही खासदार गेले तर केंद्रीय मंत्री म्हणून प्रफुल्ल पटेलला त्यांचा फायदा देखील होईल असं किती चर्चा आहे. प्रफुल्ल पटेल यांचा फायदा होईल. तिकडे तुमचे राष्ट्रवादीचे खासदार त्यांच्या ठिकाणी गेले तर प्रफुल्ल पटेल ते साहेब बघतील ना, मी कशाला बोलू त्याच्यावर. माझं काम होतं हे लोकांच्या लक्षात आणून दिलं, ते मी आणून दिलं. जे माझं काम आहे ते मी करतोय ना, माझं जे कामच नाही, ज्या चर्चेत मी आयुष्यात कधी सहभागीच झालेलो नाही त्या चर्चेबद्दल मी बोलू कशाला. आपण सरचिटणीस आहात पक्षाचे, आपल्याकडे पण मला या लफड्यातच पडायचं नसतं ना. मोठी जबाबदारी माझ्यावर कितीही मोठी जबाबदारी टाका, पण जे शरद पवारांचं काम आहे ते त्यांनीच करावं, मी कशाला करू. मध्ये लुडबुड करण्याची मला सवय नाही की शरद पवारांचा मीच मार्गदर्शक आहे असं जे काही पूर्वी चित्र रंगवलं जायचं ते मला काय रंगवायचं नाही आणि मला ते करूनही घ्यायचं नाही. आपली ताकदच नाही तेवढी, कशाला कुठे कुठे करायचं. मागे अजितदादा वय झालं आता तरी कुठे थोडं अध्यक्षपदाच्या वरून देखील. आता त्यांचा आणि त्यांचा प्रश्न आहे ना, तेव्हा उत्तर द्यायची तुम्ही सगळी उत्तरं त्यावेळेस दिली. म्हणून मी सांगितलं की मागच्या वर्षी ते भेटायला गेले नव्हते, यावेळेस ते भेटायला गेले. हा जो काही आमूलाग्र बदल दिसतोय त्याचा माझ्यासारखा आनंदच आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, माझ्यासारख्या माणसाला सत्ता असो नसो मला काही फरक पडत नाही. मी सत्तेच्या राजकारणात कधी नव्हतो आणि नसील. म्हणजे खुर्ची नाही म्हणून जितेंद्र आव्हाड वर खाली होतोय असं कधी होणार नाही. मी आयुष्यभर अँटी एस्टॅब्लिशमेंट व्यवस्थेविरुद्धच वागलेलो आहे. व्यवस्थेला म्हणजे ठणकावून सांगण्याचं कामच मी आयुष्यभर केलंय. सत्य ही सर्वस्व मी मानतच नाही. सत्ता ही लोककल्याण कार्याची राजमार्ग आहे असं म्हणणारा मी आहे.
ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं अर्थकारण केलं जातंय, मी आजच ट्विट केलंय की 26 जानेवारीला तुम्ही श्वेतपत्रिका जाहीर करा आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था लोकांच्या नजरेसमोर आणा. तुम्ही लोकांच्या डोळ्यावरती काळ फडकं बांधून ठेवलंय, आणा अर्थव्यवस्था समोर, लोकांना कळू द्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठल्या स्थितीत आहे. निवडणूक जिंकणं हे एक वेगळं गणित आहे. जिंकलात त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन, तुमचं सरकार यशस्वी हो, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो, काही म्हणायचं नाही. अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय हे जरा लोकांना समजवा. तुम्हाला असं वाटतं का की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे की नाही वाटत? मला काय वाटतं हे मी कधीच बोलून दाखवलेलं नाही. मला जे वाटतं ते पवारांना जे वाटतं ते मला वाटतं. ते मला प्रश्नात पकडायला जाऊ नका. ज्यावेळेस ज्या लाडक्या बहिणींवरून संपूर्ण निवडणूक गाजवली, 63,000वरून आधारित लाडक्या बहिणींचा पत्ता कट झालेला आहे. नाही, अजून तर खूप पत्ते कट होणार आहेत. अजून तर खूप पत्ते कट होणार आहेत. आज मी नवीन वाचलं, काहीतरी बोगस डॉक्युमेंट ज्यांनी दिले त्यांनाही शोधून काढणार, त्यांना कोर्ट जेलमध्ये टाकणार, असं काहीतरी आलेलं आहे. आता बहिणींना जेलमध्येही जावं लागेल. चांगलं प्रगती आहे. तर एप्रिलमध्ये निवडणुका महापालिकेच्या होत्या. आज तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं? विश्वास 34,000 जागा रिक्त आहेत.